11th बायोलॉजी मधला चॅप्टर नंबर 10 ॲनिमल टिश्यू हा चॅप्टर आपण बघतोय. लास्ट लेक्चरला आपण या चॅप्टर मधला सिंपल इपिथेलियल टिश्यू हा पॉइंट बघितला होता. आजच्या लेक्चरला आपण कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू हा पॉइंट बघूयात. लास्ट लेक्चरला आपण सिंपल इपिथेलियम आणि कंपाऊंड इपिथेलियम याच्यामधला जो काही बेसिक डिफरन्स आहे तो बघितला होता. म्हणजे बघा, सिंपल इपिथेलियल टिश्यू मध्ये आपल्याला बेसमेंट मेम्ब्रेन वरती हा एक सिंगल लेयर बघायला मिळतो आणि तेच आपण जर कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू मध्ये बघितलं तर इथं आपल्याला बेसमेंट मेम्ब्रेन वरती एकापेक्षा जास्त लेयर बघायला मिळतात. सो आज आपण कंपाऊंड इपिथेलियल टिश्यूचे टाइप्स बघूयात. दोन टाइप्स आपल्याला बघायचे. एक आहे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आणि दुसरा आहे ट्रान्झिशनल इपिथेलियम. फर्स्ट टाइप आपण बघूयात, स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम मध्ये आपल्याला बेसिकली काय बघायला मिळतं तर इथे ज्या सेल्स आहेत ह्या नॉन स्ट्रेचेबल अशा सेल्स आहेत. बघूयात आपण त्याचं लोकेशन. बघा, हे जे स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहेत आपल्या ह्यूमन बॉडीमध्ये कुठे प्रेझेंट आहेत बघतोय आपण. इपिडर्मिस ऑफ स्किन, इसोफॅगस, कॉर्निया, व्हाजाइना अँड रेक्टम. या ऑर्गन्स मध्ये आपल्याला स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम प्रेझेंट दिसते. इपिडर्मिस ऑफ स्किन म्हणजे आपली जी स्किन आहे त्याचा आउटर मोस्ट जो लेअर आहे त्याला आपण इपिडर्मिस म्हणतो. तर ह्या इपिडर्मिस मध्ये आपल्याला स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम प्रेझेंट असलेली दिसते. त्यानंतर इसोफॅगस, इट इज अ पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम. एलिमेंटरी कॅनॉलचा आपला पार्ट आहे इसोफॅगस. त्यानंतर कॉर्निया, इट इज अ पार्ट ऑफ आय. व्हाजाइना, इट इज अ पार्ट ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आणि रेक्टम, इट इज अ पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम, दॅट इज एलिमेंटरी कॅनॉल. बघा, या ऑर्गन्स मध्ये स्ट्रॅटिफाईड इपिथेलियल टिश्यू प्रेझेंट आहे. ऑब्जेक्टिव्ह साठी किंवा 1 मार्क साठी हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. स्ट्रक्चर बघूयात आता आपण ह्याचं. इथं आपल्याला काय दिसतं बघा, बेसमेंट मेम्ब्रेन आहे. हे बेसमेंट मेम्ब्रेन आहे, नॉन सेल्युलर असं बेसमेंट मेम्ब्रेन आहे. आणि ह्या बेसमेंट मेम्ब्रेन वरती असे आपल्याला लेयर्स दिसतात. एकापेक्षा जास्त लेयर्स प्रेझेंट आहेत म्हणून आपण त्याला कंपाऊंड इपिथेलियम म्हणतो. त्याचे वेगवेगळे लेयर्स प्रेझेंट आहेत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस प्रेझेंट दिसतं. बघा, हे जे बेसमेंट मेम्ब्रेन आहे, नावं देऊयात आपण डायग्रामला. या बेसमेंट मेम्ब्रेन वरचा हा जो फर्स्ट लेयर आहे, बेसल लेयर आहे, या लेयरला म्हणतात स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हम. स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हम. आणि हा जो अप्पर मोस्ट लेयर आहे या स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम मधला, हा लेयर आपण जर बघितलं तर फ्लॅट अशा सेल्सचा लेयर आहे. त्याच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो. या लेयरला म्हटलंय स्ट्रॅटम कॉर्नियम. बघा, बेसमेंट मेम्ब्रेनवरचा हा जो बेसल लेयर आहे त्याला आपण स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हम असं म्हणतो. कारण हा जो लेयर आहे ह्यातल्या ज्या सेल्स आहेत ह्या नेहमी रिपीटेडली डिवाइड होत असतात.
त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस सुद्धा प्रॉमिनंट किंवा वेल डेव्हलप्ड दिसतं. आणि हा जो अप्पर मोस्ट लेअर आहे इट इज कॉल्ड स्ट्रॅटम कॉर्नियम. फ्लॅट अशा सेल्सचा लेअर आहे, न्यूक्लियस अब्सेंट असतो ह्या लेअरमध्ये आणि हा लेअर वॉश आउट किंवा लेअर आउट होऊन जात असतो. म्हणजे हा लेअर निघून गेला की त्याच्या खालचा जो लेअर आहे तो स्ट्रॅटम कॉर्नियम मध्ये कन्व्हर्ट होणार आहे आणि अशा पद्धतीनं हा जो बेसल लेअर आहे स्ट्रॅटम जर्मिनाटिव्हम हा नेहमी रिडिवाइड होत असताना आपल्याला दिसतो. आता या स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचं फंक्शन काय आहे तर बेसिक किंवा मेन फंक्शन या स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचं आहे प्रोटेक्शन. फंक्शन लक्षात ठेवायचं. मेन फंक्शन आहे या स्ट्रॅटिफाईड इपिथेलियमचं प्रोटेक्शन. प्रोटेक्शन ऑफ ऑर्गन म्हणजे आपण जर बघितलं तर इट इज प्रेझेंट इन एपिडर्मिस ऑफ स्किन. तर ही स्किन तुम्हाला माहिती आहे की आपल्या ऑर्गन्सना प्रोटेक्ट करत असते. तर स्किनच्या अप्पर मोस्ट लेअर मध्ये स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आहे. सो त्याचं फंक्शन आहे प्रोटेक्शन. त्यानंतर आपण नेक्स्ट टिश्यू बघूयात ट्रान्झिशनल इपिथेलियम. लोकेशन बघूयात आपण ह्या ट्रान्झिशनल इपिथेलियमचं. ट्रान्झिशनल इपिथेलियम युरिनरी ब्लॅडर मध्ये प्रेझेंट असलेलं आपल्याला दिसतं. युरिनरी ब्लॅडर इट इज अ पार्ट ऑफ एक्सक्रीटरी सिस्टीम. बघा हा युरिनरी ब्लॅडर हा जो ऑर्गन आहे एक्सक्रीटरी सिस्टीमचा सॅटेलाइट स्ट्रक्चर असणारा ऑर्गन आहे. ह्याचं फंक्शन काय आहे बघा स्टोरेज ऑफ युरिन. आता युरिनरी ब्लॅडर जनरली आपण जर बघितलं तर ऍडल्ट ह्युमन बिईंग मध्ये मिनिमम 500 ml टू मॅक्झिमम 1000 ml म्हणजे 1 लिटर पर्यंत युरिन स्टोअर करत असतं. तर या युरिनरी ब्लॅडरचा जो इनरमोस्ट लेअर आहे तो या ट्रान्झिशनल इपिथेलियमनी तयार झालेला दिसतो. स्ट्रक्चर बघूयात आपण त्याचं. स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम सारखंच आपल्याला त्याचं स्ट्रक्चर दिसेल. बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि ह्या बेसमेंट मेम्ब्रेन वरती आपल्याला असे सेलचे लेअर दिसतील. हे बेसमेंट मेम्ब्रेन वरती एकापेक्षा जास्त सेल्सचे आपल्याला लेअर्स दिसतात. त्याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियस प्रेझेंट दिसतो त्या लेअर मध्ये सेल्स मध्ये. बघा नेम्स देऊयात आपण. दिस इज बेसमेंट मेम्ब्रेन. लेअर ऑफ सेल्स. आता स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम स्ट्रेचिंग दाखवत नाहीत. तर बरोबर अपोजिट फंक्शन आपल्याला ट्रान्झिशनल इपिथेलियमचं दिसतं. त्या ट्रान्झिशनल इपिथेलियम मधल्या या ज्या सेल्स आहेत त्या स्ट्रेचिंग दाखवतात. म्हणजे काय बघा तर त्या त्यांचं जे स्ट्रक्चर त्यांचा जो शेप आहे तो चेंज करतात अकॉर्डिंग टू द नीड ऑफ ऑर्गन. म्हणजे जर त्या राऊंड शेपच्या असतील तर त्या फ्लॅट होतात किंवा जर त्या फ्लॅट शेप असतील तर त्या राऊंड शेप होतात. अशा पद्धतीने त्या शेप चेंज करतात की जेणेकरून त्या ऑर्गनची स्टोरेज कपॅसिटी त्या वाढवतात. मी तुम्हाला जस्ट सांगितलं होतं की युरिनरी ब्लॅडरचं फंक्शन आहे स्टोरेज ऑफ युरिन. जसं या युरिनरी ब्लॅडर मध्ये जास्त युरिन स्टोअर केली जाते किंवा जास्त युरिन तिथं येते त्यावेळी त्या ऑर्गनची स्टोरेज कपॅसिटी वाढवण्यासाठी या ज्या सेल्स आहेत ट्रान्झिशनल इपिथेलियम मधल्या या सेल्स त्यांचं स्ट्रक्चर त्यांचा शेप चेंज करतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर त्या ऑर्गनचं डिस्टेन्शन वाढतं. म्हणजेच बघा या ट्रान्झिशनल इपिथेलियमचं फंक्शन आपण काय सांगतो डिस्टेन्शन ऑफ ऑर्गन. पॉइंट इम्पॉर्टंट आहे 1 मार्क साठी फंक्शन विचारलं जाऊ शकतं. डिस्टेन्शन ऑफ ऑर्गन. तर आजच्या लेक्चरला आपण
कंपाऊंड इपिथेलियल टिश्यू मध्ये दोन टाईप बघितले, एक स्ट्रॅटिफाईड इपिथेलियम आणि दुसरा ट्रान्झिशनल इपिथेलियम. नेक्स्ट लेक्चरला आपण सेल जंक्शन हा पॉइंट बघणार आहे. थँक्यू.